ज्येष्ठा गौरी हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवापैकी एक महत्त्वाचा सण आहे. गौरी म्हणजे माता पार्वतीचा हा सण गणेश उत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जाणारा. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात. एका पौराणिक कथेनुसार आडपाड नगर होतं. तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दुस्तीत पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं. मुले घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळानो, गौर आणून काय करू? तिची पूजाविधी केली पाहिजे, घावणं घाटण्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. बाबाने घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबापुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाली गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवासीण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितले. म्हातारीने त्या ब्राह्मणाचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. तो ब्राह्मण म्हातारीला घरी घेऊन आला. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आपल्या म्हणून विचारलं. नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरिता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्याने भरलेला दुस्तीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. मग त्याने पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सर्वजण आनंदात झोपली. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाले. घावणं घातलं देवाला कर. नाही काही म्हणू नको. रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं. तोही उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलं बालंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. म्हणाली, उद्या जेवायला खीर कर. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाने तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या धावत आल्या. ब्राह्मणांचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्ती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच आहे. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग. गौरीने सांगितलं, तुला येताना वालू देईन. ती साऱ्या घरभर टाक, हंड्यांवर टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौरी आपली प्रसन्न झाली.
तिने आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदच्या महिन्यात तळ्याच्या पाली जावं, 2 खडे घरी आणावे, पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावणं गोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवासिनीची ओटी भरावी, जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवणं करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. तसेच ही कथा ऐकण्यावर माता गौरींची त्यांच्यावर सतत कृपा राहील. मित्रांनो, संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. माता गौरीची तुमच्यावर नेहमी कृपा दृष्टी राहो हीच मातेला प्रार्थना.